हॅलो, मी माया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं मशरूम मसाला कसं करायचं तर त्याची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग बघूया कसं करायचं. तर आता इथे मशरूम स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये मशरूम चांगलं परतून घेणार आहे आणि मशरूमचा थोडासा कलर चेंज झाला की त्यावरती ताट झाकून 10 ते 15 मिनिट कमी गॅस करून वाफेवरती शिजू देणार आहे आणि मशरूमला शिजायला जास्त वेळ देखील लागत नाही. तर आता येथे ग्रेव्हीसाठी जो मसाला बनवणार आहे तर ते बघूया. तर एका पॅनमध्ये 2 उभे काप करून कांदे घेतलेत. तर ते चांगले परतून घेणार आहे आणि कांदे परतत आले की त्यामध्ये 10 ते 15 मिनिट मी काजू पाण्यात डिप करून ठेवलेले. तर कांदा सोबतच काजू लगेचच परतून घ्यायचे आणि दोन्ही परतत आलं की त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट करून घेतला तो परतायचा आणि 4 ते 5 मिनिट त्यावरती ताट झाकून कमी गॅस करून ठेवायचं. याने काय होतं, कांदा टोमॅटो चांगला शिजला जातो आणि मिक्सरमधनं चांगली पेस्ट देखील व्हायला मदत होते. तर थोडा वेळ ताट झाकून ठेवूयात. तर आता तुम्ही बघू शकता मशरूम शिजल्या गेले. तर मशरूम शिजलंय का नाही हे कसं ओळखायचं, तर हाताने प्रेस केल्यानंतर मशरूम जर ब्रेक होत असेल तर समजायचं मशरूम पूर्णपणे शिजल्या गेले. तर आता जो आपण मसाला फ्राय करून घेतलाय तो मस्तपैकी थंड झालाय. आता तो मिक्सरमधनं एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला वाटून झाला आहे. ह्याच प्रकारे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे. तर आता फोडणीसाठी एका कढईमध्ये मी 1.5 चमचा तेल घेऊन त्यामध्ये जे आपण मसाला वाटून घेतला आहे तर तो परतायचा आणि तो परतत आला की त्यामध्ये मशरूम ॲड करायचं. त्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, एव्हरेस्ट मटन मसाला तो टाकायचा. जर तुमच्याकडे एव्हरेस्ट मटन मसाला नसेल तर तो तुम्ही स्किप करून किचन किंग मसाला किंवा गरम मसाला टाकू शकता. आता त्यावरती थोडा वेळ ताट झाकून ठेवणार आहे. तर आता आपली भाजी मस्त शिजली आणि तेल देखील सुटलंय. तर आपल्याला ज्याप्रमाणे ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार त्यामध्ये तुम्ही गरम पाणी करून ॲड करू शकता. आणि आता येथे मी घरात फेटलेली फ्रेश क्रीम आहे तर ती टाकतीये 2 ते 3 चमचे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुकानातनं आणून टाकू शकता अथवा स्किप देखील करू शकता. पण क्रीम टाकल्याने भाजीला टेस्ट वेगळीच येते, वेगळीच म्हणजे एकदम मस्त लागते. आणि ज्यावेळेस आपण क्रीम टाकू त्यावेळेस गॅसची फ्लेम शक्यतो कमीच करून टाका, कारण क्रीम ही दुधाची असल्यामुळे ती लगेच फाटायला लागते. म्हणून गॅसची फ्लेम एकदम कमी करून हळूहळू टाका आणि एकदम हळू मिक्स करा सर्व आणि वरतून सगळ्यात शेवटी कोथिंबीर भुरभुरायची. तर आता आपली भाजी बनवून तयार आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन बाय.